नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सध्या अनेक नेत्यांचे रुसवे फुगवे समोर येत आहेत. एखादी जागा दुसऱ्या पक्षाला दिल्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांवर आणि उमेदवारांवर नेते मंडळी नाराज असल्याची परिस्थिती दिसून येते. मात्र एकाच पक्षातील दोन नेते एकमेकांवर प्रचंड नाराज असल्याच्या घटना कधीतरीच घडतात. अशीच घटना अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घडत होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात रंगलेल्या कोल्ड वॉरला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू आहे. कारण नुकतीच या दोन नेत्यांची भेट झाली आणि या दोघांनी एकमेकांना पेढा देखील भरवला. या दोघांचा संघर्ष नेमका काय आहे आणि कधीपासून होता, जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या या खास रिपोर्टमधून. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाच्या पारड्यात पडल्यामुळं या जागेसाठी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन्ही नेते इच्छुक होते. पण खैरे यांना या जागेवरून उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर नाराज झालेले अंबादास दानवे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्या चर्चांना स्वतः दानवेंनीच ब्रेक लावलाय आणि दानवेंनी खैरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पक्षांतर्गत वादाची एक मोठी चिंता मिटली आहे. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन झालंय. मात्र या दोघांमध्ये गेल्या एक दशकापासून संघर्ष सुरू होता. त्यामागे नेमकी कारणं काय होती, जाणून घेऊयात. अंबादास दानवे हे 2014 पासून छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र याच मतदारसंघातून त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे हे उमेदवार म्हणून उभे राहिले असल्यामुळं दानवेंची संधी हुकली. वारंवार खैरेंमुळे आपल्याला डावललं जात असल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली. तर अंबादास दानवेमुळेच आपल्या मागच्या निवडणुकीत पराभव झाला असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. तर खैरे अधिकृत उमेदवार असतानाही दानवेंनी त्यांना लोकसभा निवडणुकीत आव्हान देण्याचं जाहीर केलं होतं. तर आपण फक्त पक्षाचं काम करू, खैरेंचा वैयक्तिक प्रचार करणार नाही, अशी ठोस भूमिका दानवेंनी घेतली होती. आणि या दोघांमधील वाद इतका टोकाला गेला होता की स्वतः उद्धव ठाकरेंना मध्यस्थी करावी लागली होती. उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर या दोघांमधल्या वादावर पडदा पडला. या भेटीनंतर निवडणुका आणि पदं येतात जातात, मात्र पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो. आम्ही आता एकत्र आहोत आणि येत्या काळात मी खैरेंचा प्रचारही करेन, असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं. तर यानंतर अंबादास दानवे यांनीच तुम्हाला मागच्या निवडणुकीमध्ये पाडलं होतं का, या प्रश्नावर खैरेंनी मागचं सर्व सोडून द्या, आता आम्ही एकत्र आहोत, असं उत्तर दिलं. त्यामुळे या दोघांचा वाद मिटल्यामुळे आता कुठेतरी उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटाला थोडंसं हायसं वाटत असेल. पण या दोघांमधला वाद हा तात्पुरता मिटलाय की या दोघांमध्ये सर्व काही अलबेल झालंय, हे खरं तर प्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्यानंतरच कळेल. कॅमेरामन शिवाजी साळुंकेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.